Hello and welcome to the next session of animal tissues. लास्ट लेक्चरला आपण जे कनेक्टिव्ह टिश्यू हा पार्ट पाहतोय त्याच्यातला पहिला पार्ट आपण बघितला होता. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर त्याचे दोन टाइप्स कोणते दोन सांगा पाहू. एक नंबर 1 जो बघितला तो आर्वोलर कनेक्टिव्ह टिश्यू, ओके. नंबर 2 बरोबर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यानंतर आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हा पाहिला. डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. मॅट्रिक्स इज डेन्स आणि ॲरिओलरमध्ये मॅट्रिक्स कसे असते, लूज असते. सो टाइप्स बेस्ड ऑन दी मॅट्रिक्स. सो हिअर इज थर्ड टाइप, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू इट सपोर्ट दी बॉडी आयदर कार्टिलेज और बोन्स. हे आपण दोन याच्यामध्ये बघणार आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय कार्टिलेज यांची मॅट्रिक्स मात्र हार्ड असते. सो टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू हॅव्हिंग हार्ड मॅट्रिक्स कॉल्ड ॲज सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सो दे कंटेन्स हार्ड मॅट्रिक्स, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यापैकी सो दे हॅव्हिंग हार्ड मॅट्रिक्स. हॅव्हिंग हार्ड मॅट्रिक्स. याला म्हणायचं सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. हार्ड मॅट्रिक्स हे त्याचं वैशिष्ट्य आहे. याच्यात दोन टाइप्स असतात, कार्टिलेज आणि बोन्स. पैकी आपल्याला सुरुवातीला फक्त पहिला टाइप बघायचा आहे, कार्टिलेज, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे टाइप्स, फंक्शन्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला बोनचा पार्ट्स बघायचं. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कार्टिलेज हा पार्ट पाहायचा आहे. आता या कार्टिलेजचे जर लोकेशन आपण बघितली, सो लोकेशन बॉडीच्या वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्समध्ये असतात. नोज टिप, इयर लोब, नोज टिप, इयर लोब, एक्सटर्नल इयर लोब ज्याला पिन्ना म्हणतो, हा बाहेरचा पार्ट आहे कानाचा. हे इलॅस्टिक नेचर आहे. इथं कार्टिलेज आहे. नोज टिपला कार्टिलेज असतं. व्हर्टिब्रल कॉलममध्ये कार्टिलेज असतं. इंटर व्हर्टिब्रल डिस्क, इंटर व्हर्टिब्रल डिस्क. काही जॉईंटमध्ये असतं. टिप ऑफ बोनला पण असतं, बोन टिप. सो टिप ऑफ लॉंग बोन्स. हे त्याचे काही लोकेशन बघितले आपण. सो नोज टिपला आहे, इयर टिपला, इयर लोबमध्ये आहे, इंटर व्हर्टिब्रल डिस्कमध्ये आहे, लॉंग बोनच्या हाडांच्या टोकाला असतं. ही लोकेशन टाईपनुसार अजूनही लोकेशन आपण पुढच्या काही मिनिटांच्या मध्ये आपण पाहणार आहे. तर हा मॅट्रिक्स मात्र याची हार्ड असते. फायबर्स कमी असतात. मॅट्रिक्स मात्र अबंडंट आणि हार्ड असते. सो दे हॅव्हिंग लार्ज मॅट्रिक्स, हार्ड बट लार्ज इन अमाऊंट, अबंडंट अमाऊंटमध्ये याचं मॅट्रिक्स असतं. आता आपण याचं स्ट्रक्चर बघूया. ओके, लोकेशन देन स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये हा जो साईडचा पार्ट असतो हा आउटर पार्ट आहे. ह्या आउटर पार्टमध्ये इमॅच्युअर सेल्स असतात. याचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं कार्टिलेजचं. ह्या बाहेरच्या आवरणाला म्हणायचं पेरिकॉन्ड्रियम. सो आउटर मोस्ट लेयर ऑफ कार्टिलेज इज कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम. क्वाड्रिओ किंवा क्वाड्रिक मीन्स कार्टिलेज. सगळ्यात त्याचं बाहेरचं आवरण आहे, याला म्हणायचं पेरिकॉन्ड्रियम. त्याच्या इनसाइडला हा मॅट्रिक्सचा पार्ट असतो. आपण एक हायलिन कार्टिलेजचं सेक्शन बघतोय. तर याच्यामध्ये हे सगळं मॅट्रिक्सचा पार्ट आहे. अबंडंट मॅट्रिक्स असतं, बट मॅट्रिक्स इज हार्ड मॅट्रिक्स.
इकडं ह्या इमॅच्युअर सेल्स असतात या साईडला, ह्या इमॅच्युअर सेल्सला म्हटलं जातं कॉन्ड्रोब्लास्ट्स. सो दीज सेल्स आर कॉल्ड ॲज कॉन्ड्रोब्लास्ट्स. Chondroblasts. So these chondroblasts are the immature cells. Immature cells. Okay. Perichondrium is outer layer. सगळ्यात बाहेरचा असतो. So outer layer. ओके. हा जो पार्ट दाखवलेला आहे हा पार्ट असतो याच्यात मॅट्रिक्स म्हणायचं. सो मॅट्रिक्स. बट हिअर मॅट्रिक्स इज हार्ड. एवढं पण हार्ड नसतं, बोन्समध्ये जास्त हार्ड असतं, इथं थोड्या प्रमाणात असतं, म्हणजे याला आपण लेस हार्ड म्हणूया. कारण आपण दोन्ही बघतोय तर याच्यामध्ये मॅट्रिक्स असतं ते हार्ड किंवा सेमी हार्ड म्हणतो आपण. सो या ठिकाणी सेमी हार्ड असतं, थोडंसं इलॅस्टिक नेचर असेल ते कार्टिलेजवरती अवलंबून असतं. हार्ड. ओके. आता ह्या मॅट्रिक्समध्ये काही एम्प्टी स्पेसेस आहेत, रिकाम्या, ज्याला आपण ह्या एम्प्टी स्पेसेस असतात. हे एम्प्टी स्पेसला म्हणायचं लॅक्युना. काय म्हणायचं? लॅक्युना. वॅकंट स्पेस, एम्प्टी स्पेस. याच्यामध्ये ह्या मॅच्युअर झालेल्या इमॅच्युअर कॉन्ड्रोब्लास्ट असतात. ते मॅच्युअर झाल्या की कॉन्ड्रोसाइट्स तयार होतात आणि त्या कॉन्ड्रोसाइटच्या सभोवताली एक आवरण असतं, एम्प्टी स्पेस असते, याला म्हटलं जातं लॅक्युना. सो एम्प्टी स्पेस कॉल्ड ॲज लॅक्युना. आता ह्या लॅक्युनामध्ये 3 to 4 संख्येने किंवा 2 to 3 संख्येने 2 to 4 म्हणू आपण, अशा ह्या सेल्स असतात. काहींच्यामध्ये 3 असतील, काहींच्यामध्ये 2 असतील, काहींच्यामध्ये 4 पण असतील. प्रत्येकामध्ये न्यूक्लियस असतं. ह्या मॅच्युअर सेल्स आहेत आणि मॅच्युअर सेल्सला म्हणायचं कॉन्ड्रोब्लास्ट. काय म्हणायचं? कॉन्ड्रोब्लास्ट. बाहेरचं एम्प्टी आवरण आहे याला काय म्हणायचं? लॅक्युना. आणि याच्यामध्ये ज्या पेशी आहेत या आतील पेशींना म्हणायचं कॉन्ड्रोसाइट्स. बघा डिफरन्स काय? कॉन्ड्रोब्लास्ट आर दी मॅच्युअर सेल्स बट कॉन्ड्रोसाइट्स आर दी मॅच्युअर सेल्स. दीज आर दी मॅच्युअर cells. So this is one type of cartilage, ज्याला आपण हायलिन कार्टिलेज म्हणतो. एक मॉडेल कार्टिलेज म्हणून आपण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, हायलिन कार्टिलेज. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ हायलिन कार्टिलेज. हा जो उरलेला सगळा पार्ट असतो हा मॅट्रिक्सचा पार्ट असतो. पुन्हा एकदा बघा, कार्टिलेजचं बाहेरचं आवरण असतं याला काय म्हणायचं? पेरिकॉन्ड्रियम. पेरी मीन्स आउटर, कॉन्ड्रियम मीन्स कार्टिलेज, आउटर लेअर. त्याच्या आतील बाजूला इमॅच्युअर कार्टिलेज सेल असतात, याला काय म्हणायचं? कॉन्ड्रोब्लास्ट. सो टाईप ऑफ इमॅच्युअर सेल्स. ओके. उरलेला हा जो टिश्यूंच्या मधला सबस्टन्स असतो याला आपण काय म्हणत असतो? मॅट्रिक्स. इंटरसेल्युलर सबस्टन्सला काय म्हणायचं? मॅट्रिक्स. बट हिअर मॅट्रिक्स बिकम्स हार्ड और सेमी हार्ड. देन मॅट्रिक्स हॅविंग एम्प्टी स्पेस कॉल्ड ॲज लॅक्युना. एम्प्टी स्पेस, but these lacuna contains
2 to 4 number of chondrocytes, that means mature cells. So mature cells are present in lacuna, and the chondrocytes are the mature cells of cartilage. So cartilage cells are called as chondrocytes. Mature, immature असेल तर chondroblast. आपल्याला ही एक टर्म एक माहीत असायला पाहिजे, कॉन्ड्रोलॉजी. कॉन्ड्रोलॉजी, chondro means cartilage, logy means study. So study of cartilage is called as chondrology. Study of cartilage is called as chondrology. Very simple, study of cartilage is called as chondrology. So study of cartilage is called as chondrology. एक कार्टिलेजचं लोकेशन बघितली, स्ट्रक्चर बघितलं. या कार्टिलेजचे कॉन्ड्रो म्हणजे कार्टिलेज हे लक्षात ठेवायचं. कॉन्ड्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ कार्टिलेज. वन्स अगेन बघा. सो आउटर लेयर इज कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम, fluid is called as matrix is hard, immature cartilage cell called as chondroblast, empty spaces are called as lacuna, and the lacuna contains mature cells called as chondrocytes, and the study of cartilage is called as chondrology. याचा एक टाईप आपण बघितलेला हायलिन कार्टिलेज. आपण सगळे टाईप्स बघणार आहेत, एका टॅब्युलर फॉर्ममध्ये पाहणार आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं लक्षात ठेवणं सोपं जाऊ शकतं. ओके, डायग्राम काढून घ्या आणि दिलेलं एक्सप्लेनेशन आहे ते नोटमध्ये नोट करा. कार्टिलेजचं आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. स्ट्रक्चर नंतर आपल्याला कार्टिलेजचे वेगवेगळे टाईप्स अभ्यासायचे आहेत. 4 महत्त्वाचे टाईप्स आहेत. कोणते 4 टाईप्स आहेत? एक पहिला टाईप आहे तो म्हणजे हायलिन कार्टिलेज. नंबर 1 हायलिन कार्टिलेज. सेकंड टाईप आहे तो म्हणजे फायब्रस कार्टिलेज किंवा फायब्रो कार्टिलेज, फायब्रस और फायब्रो कार्टिलेज. थर्ड इलास्टिक कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज. आणि दी लास्ट वन, सॉरी या ठिकाणी जे फायब्रस लिहिलं आहे ते कॅल्सिफाईड पाहिजे कारण कॅल्शियम आयन आहे. कॅल्सिफाईड कार्टिलेज, कॅल्सिफाईड कार्टिलेज. कॅल्शियम असतं जास्त प्रमाणात. कॅल्सिफाईड कार्टिलेज इज दी लास्ट टाईप. सो these are the various types of cartilage. How many types? 4 types आहेत. Which one? Hyaline cartilage, fibrous cartilage, elastic cartilage and calcified cartilage. या प्रत्येक कार्टिलेजचा आपण टाईप लिहिलेला आहे. लोकेशन, मॅट्रिक्स कसं असतं, पेरिकॉन्ड्रियम म्हणजे आवरण प्रेझेंट आहे का नाही, आणि फंक्शन लिहायचं आहे. काय काय लिहायचं आहे? पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपल्याला कुठं असतं म्हणजे त्याची लोकेशन, ठिकाण लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याची मॅट्रिक्स कशी असते, काय असतं मॅट्रिक्समध्ये तो पार्ट लिहायचा आहे. त्याचं आवरण असतं पेरिकॉन्ड्रियम, वेदर इट मे बी प्रेझेंट और ॲब्सेंट. आणि दी फंक्शन, लास्ट वन इज फंक्शन. त्याचं कार्य काय असतं हे आपल्याला 1 by 1 पाहायचं आहे. सुरुवातीला हे एका टॅब्युलर फॉर्ममध्ये आणण्याचं कारण आहे आपल्याला रिमेंबर करायला, लक्षात ठेवायला ते सोपं जातं. ओके. नंबर 1 लोकेशन बघूया. हायलिन कार्टिलेज आहे टिप ऑफ लॉंग बोन्स, ट्रॅकिया आणि रिब्स. म्हणजे ही आपल्या शरीरातली लांब हाडं आहेत, त्याच्या टिपला असतं घर्षण कमी करण्यासाठी, फ्रिक्शन कमी करण्यासाठी. त्याचबरोबर ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका असते जिथून आपला ऑक्सिजन आत जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. ट्रॅकिया नेकमध्ये श्वासनलिका असते, त्याला जे हाफ सर्कल कार्टिलेज असतं ते हायलिन टाईपचं कार्टिलेज असतं. आणि त्याचबरोबर रिब्स असतात, आपल्या ज्या बरगडे असतात, ज्या रिब पुढं स्टर्नमला जोडल्या जातात, त्याला कनेक्ट करणारे कार्टिलेज असतं. डायफ्रॅमच्या ज्या रिब्स असतात ते कनेक्ट करणारं कार्टिलेज आहे. म्हणजे टिप ऑफ लॉंग बोन्स, ट्रॅकिया
आणि रिब्स ही त्याची लोकेशन आहे कोणाची, हायलिन कार्टिलेज. ओके. फायब्रस कार्टिलेज कुठं आहे, इंटरव्हर्टिब्रल डिस्क. इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे आपला जो व्हर्टिब्रल कॉलम आहे हा आपला पाठीचा कणा असतो. ह्या पाठीच्या कण्यामध्ये अशा ज्या आपल्या डिस्क असतात, दोन इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हटलं जातं. ह्या इंटरव्हर्टिब्रल डिस्कमध्ये इथं कार्टिलेज असतं. ह्या दोन डिस्कच्या मध्ये, दोन व्हर्टिब्रीच्या मध्ये कार्टिलेज असतं, याला इंटरव्हर्टिब्रल. आणि प्युबिक सिम्फायसिस हा जॉईंट असतो. म्हणजे बघा हे एक बोन असतं, हे दुसरं बोन आहे, आणि हे दोन बोन्स ज्या ठिकाणी जोडले जातात इथं एक जॉईंट असतो, प्युबिक सिम्फायसिस. ह्या प्युबिक सिम्फायसिस जॉईंटला म्हणजे इथं या ठिकाणी आपलं हे जे दोन बोन्स असतात, हे गिरडल आहे, पेल्विक गिरडल असतं. शोल्डर गिरडल इथं असतं की ज्याला हात जोडले जातात. पाय कमरेच्या भागामध्ये जोडले जातात, याला पेल्विक गिरडल. इकडे एक लेग जोडला जातो, इकडे एक लेग जोडला जातो, आणि हे गिरडल आहे याला प्युबिक सिम्फायसिस म्हटलं जातं. इथं जॉईंट आहे, हा फायब्रस कार्टिलेजचा जॉईंट आहे, इंटरव्हर्टिब्रल जॉईंट्स म्हटलं. त्याच्यानंतर इलॅस्टिक कार्टिलेज आहे, हे इयर लोब, हा बाहेर कानाचा जो पार्ट असतो इयर लोब मला असतं. म्हणजे या ठिकाणी हा जो इयर लोब आहे, ह्या इयर लोबमध्ये इलॅस्टिक कार्टिलेज असतं, इथं कार्टिलेज असतं. त्यामुळं कानाचा शेप मेंटेन होतो. किंवा नोज टीप असेल, नोज टीपला पण असतं. हे जे नोजचं टीप आहे या टीपला इथं कार्टिलेज असतं, नोज टीप. आणि कॅल्सिफाईड मात्र हेड ऑफ लॉंग बोन. हे लॉंग बोन आहे, ह्या लॉंग बोनचं हेड पार्ट असतो, टीपला नाही, हा हेडचा पार्ट असतो. या हेड पार्टवरती बोन असतं, इथं असतं, लॉंग हेड ऑफ लॉंग बोन. ओके. सो दिस इज दी लोकेशन. बघा टिप ऑफ लॉंग बोनला आहे, म्हणजे लॉंग बोनचं हे जे टीप असतं ह्या टीपला असतं. हे लॉंग बोन आहे, त्याचं हे टीप आहे, आणि या टीपला इथं कार्टिलेज असतं, टिप ऑफ लॉंग बोन. ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका असते, त्याच्यावरती असं सी आकाराचं कार्टिलेज असतं, ट्रॅकिया. रिब्स बघितली तर सी आकाराची रिब्स असते, आणि रिबच्या स्टर्नमला जोडणाऱ्या पार्टमध्ये इथं कार्टिलेज असतं, हे इथं कार्टिलेज असतं ट्रॅकियामध्ये. हे रिब आहे, रिबमध्ये असतं, टिपला असतं लॉंग बोनच्या. हे लॉंग बोन आहे त्याच्या टिपला असतं. हे सगळी तुम्हाला लोकेशन दाखवलेले आहे. महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मॅट्रिक्सचा पार्ट आहे. कशाचा, मॅट्रिक्सचा पार्ट आहे. याच्या मॅट्रिक्समध्ये व्हाईट फायबर्स असतात आणि कॉन्ड्रोसाईटचं प्रमाण जास्त असतं. याच्यामध्ये येलो फायबर्स आहेत, पण कॉन्ड्रोसाईट कमी झालेले आहेत. इथं येलो फायबर्सच आहेत. या ठिकाणी मात्र कॅल्शियमचे साल्ट असतात, आणि त्यामुळं मॅट्रिक्स रिजिड असतं. मोर रिजिड मॅट्रिक्स कोणामध्ये असेल तर ते असतं कॅल्सिफाईड कार्टिलेज. ओके. कार्टिलेजचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं, याला काय म्हणायचं आहे, पेरिकॉन्ड्रियम. पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट इन हायलिन, प्रेझेंट फायब्रसमध्ये ॲब्सेंट असतं, इलॅस्टिकमध्ये प्रेझेंट आहे, आणि कॅल्सिफाईडमध्ये ॲब्सेंट असतं. सो अल्टरनेट लक्षात ठेवा, ॲब्सेंट प्रेझेंट ॲब्सेंट, इथं मात्र प्रेझेंट असतं. सगळ्यात महत्त्वाचं त्या कार्टिलेजचं फंक्शन काय काय असतं हे आपल्याला बघायचं. वन बाय वन बघूया. हायलिन कार्टिलेजची फंक्शन आहे. पहिलं फंक्शन आहे शॉक ॲब्सॉर्बर, की जो बाहेरचा कुठलाही शॉक असेल तो ॲब्सॉर्ब केला जातो आणि आतील ऑर्गनचं प्रोटेक्शन केलं जातं. रिड्यूस फ्रिक्शन, घर्षण कमी केलं जातं. त्याचबरोबर फ्लेक्झिबिलिटी, आपल्या जर पार्टला फ्लेक्झिबल बनवायचं असेल तर ते पण हायलिन कार्टिलेजचंच काम असतं, फ्लेक्झिबिलिटी. दुसरं, फायब्रस कार्टिलेज काय काय करतं, शॉक ॲब्सॉर्बर आहेच, त्याचबरोबर ते व्हर्टिब्रल कॉलमच्या साहाय्याने आपल्या शरीराला सपोर्ट करतं. मेंटेन पोझिशन ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, आपल्या व्हर्टिब्रल कॉलमची ही जी पोझिशन आहे ही पोझिशन ते मेंटेन करण्याचं काम करतं. इलॅस्टिक कार्टिलेज इयर लोब आणि नोज टिपला आहे.
सपोर्ट करतं आहे, आतून सपोर्ट आहे, शेप मेंटेन करतं, सो मेंटेन शेप ऑफ दी बॉडी पार्ट अँड सपोर्ट पण करतं. हे कॅल्शियम हेडला असतं बोनच्या, की जे सपोर्ट पण करतं आणि त्याचबरोबर सोर्स ऑफ कॅल्शियम साल्ट, कॅल्शियम आयन असतात त्याचा सोर्स म्हणून पण काम करतं. रिजिड कार्टिलेज असतं, सगळ्या कार्टिलेजमधलं रिजिड कार्टिलेज आहे ते कुठलं असतं, कॅल्सिफाईड. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ कार्टिलेज? देर आर 4 टाइप्स. विच वन? हायालिन कार्टिलेज, फायब्रस कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज, कॅल्सिफाईड कार्टिलेज. त्या प्रत्येक कार्टिलेजचे आपण लोकेशन, मॅट्रिक्स कसं असतं, पेरिकॉन्ड्रियम म्हणजेच आउटर लेअर, प्रेझेंट ॲब्सेंट आणि सगळ्यांचे काय बघितलेले आहे फंक्शन्स. इथं हार्ड मॅट्रिक्स असलेला पहिला सपोर्टिंग टिश्यू आहे, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याला आपण काय म्हणतो, कार्टिलेज. त्याचं सुरुवातीला आपण स्ट्रक्चरही बघितलं होतं आणि आत्ता आपण कार्टिलेजचे काय बघितलेले आहेत, टाईप्स बघितलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी हे कार्टिलेज सपोर्टिंग टिश्यूमधलं पहिला टिश्यू आहे कार्टिलेज, हा कंप्लीट होतो. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे तो म्हणजे बोन्स, हा पण पाहणारच आहे, पण त्याच्या अगोदर हे कार्टिलेजचे वेगवेगळे टाईप्स आहेत. याचा एक टॅब्युलर फॉर्म आपण तयार केलेला आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा टॅब्युलर फॉर्म आहे तो लिहून घ्या कार्टिलेजचा. हायालिन कार्टिलेज, फायब्रस कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज. ह्या प्रत्येकाचं लोकेशन बघितले आपण, त्याच्यानंतर त्याचं मॅट्रिक्स कसं आहे हे बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट का ॲब्सेंट हेही बघितलं. हा सगळा पार्ट इथून आपण काढून टाकूया म्हणजे आपल्याला डायग्राम व्यवस्थित पाहता येईल किंवा टेबल व्यवस्थित पाहता येईल, लक्षात ठेवता येईल. ओके, टाईप, लोकेशन, मॅट्रिक्स, पेरिकॉन्ड्रियम आणि त्याचं फंक्शन बघायचं आहे. हे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत, लोकेशन आणि फायबर्स पण महत्त्वाचे आहेत. इथं कार्टिलेज आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत, हा पार्ट असतो तो कंप्लीट होतो. ओके.